ना रंजन आळशी. बरं बोला. कुठले आहेत? धांगरी. धांधरी. हां. बरं काय काय त्रास होता मावशी आले होते तुम्ही माझ्याकडे तेव्हा? पोट दुखत होतं, या नसाद्वारा दुखते, हं, डोकं दुखते तेवढं, हं, कानात थोडा थोडा हं, हं, कान दुखे. हं. पोट पण दुखायचं ना? हां. हं. हा त्रास कधीपासून होता तुम्हाला? कधी ना दुखला ना पोट 3-4 वर्षापासून. 3-4 वर्षापासून. पहिले कुठे कुठे दाखवलं होतं तुम्ही? संडास मुळे मालेगावले कटेरी रत्नागिरी. हं, हं, हं. मग फरक नाही पडायचा का? फरक पडे तेवढा फरक पडेल, परत अजून दुखायला लागलं. परत दुखायला लागून जायचं. 3-4 वर्ष झाले बघ जवळपास. हं. हां, आपण सोनोग्राफी केली होती ना, गोळा दाखवला होता त्याच्यामध्ये. हां. बरं आता आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट जशी चालू केली तुमची, बरोबर? हे होमिओपॅथीच्या गोळ्या चालू केल्या आपण. काय फरक वाटला तुम्हाला तेव्हापासून? ते गाठणं फरक वाटलं बा मला. हं. म्हणजे थोडी बटी बिघडली. हां, बरोबर. अजून? आणि ठणक बटे ना, मग तेव्हा ठणक होत्या गोळ्या सांगितलं, ठणक बी कमी नाही होत. हं, हं. म्हणजे रुपया आम्हाला 4 आणाच ठणक लागली. बरं 75% आता तुम्हाला हां. फरक पडून गेला. आता 1.5-2 महिने झाले आपल्या इलाजाला हां. फक्त, बरोबर ना? हां. डोकं दुखणं पण बंद झालं. हां. कान दुखायचा तुमचा तो पण? हां. दुखत बा तो आहे. पहिल्यापेक्षा किती कमी दुखा? कमी दुखत. बराच कमी झाला ना? झोप वगैरे लागली शांत आता? लागच नाही. पण आहे, घाम चालूच राहते. घाम आता आहे उन्हाळ्यामुळे थोडं. हां. पण पहिल्यापेक्षा आता भरपूर फरक वाटतो ना तुम्हाला? हां, हां तेच महत्त्वाचं आहे बुवा की एवढे सगळं ट्रीटमेंट केलं त्याच्यात होमिओपॅथीने तुम्हाला चांगला आराम पडला बुवा, बरोबर ना?